तर नमस्कार, तुम्ही पाहतात मराठी भूमी आणि आज आपण पाहणार आहोत विधानसभेत गाजलेले एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वपूर्ण प्रकरण, जेथे महसूल खात्यातील भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड झाला आहे. आणि या मुद्द्यावरून आमदार अनिल परब यांनी फडणवीस सरकारला थेट सवाल विचारत कठोर भूमिका घेतली आहे. तर अनिल परब म्हणाले की आज महाराष्ट्रात एक विचित्र स्पर्धा सुरू झाली आहे. कोणतं खातं भ्रष्टाचारात नंबर 1 ठरणार? महसूल खात्याचा मुद्दा त्यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. कारण इथे फक्त छोटे मोठे घोटाळे नाहीत, तर जमिनीचे रेकॉर्ड्स बदलून टाकण्याचा मोठा खेळ सुरू असल्याचा आरोप अनिल परब यांनी फडणवीस सरकारवर केला आहे. तर महसूल खात्यांतर्गत काही कलमे आहेत ते आपण पाहूया. तर कलम 155 नुसार नोंदीतील चुका दुरुस्त करण्यासाठी हे कलम वापरतात व कलम 182 हे मालमत्ता जप्त करण्यासाठी वापरतात व कलम 220 हे मालमत्ता लिलावासाठी वापरतात. पण परब यांचा आरोप असा आहे की हेच अधिकार वापरून काही अधिकारी गैरवापर करत आहेत. तर परब सांगतात की सामान्य माणूस दुरुस्ती करायला गेला तर त्याला फिरवतात, पण मोठे बिल्डर श्रीमंत लोकांची कामे लगेच होतात. व काही प्रकरणांमध्ये एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर टाकली, 2 एकर जमीन 1.5 किंवा 2.5 एकर केली, तर काहींची नावं सातबारातून गायब केली, म्हणजे संपूर्ण जमीन मालकीच फेरफार. तर सरकारने चौकशी केली, तर चौकशीचा धक्कादायक आकडा त्यांनी सांगितला आहे. तर एकूण प्रकरणे हे 3827 आहेत व तपासलेली 2382 आहेत व दोषी अधिकारी हे 247 आहेत व यात 13 अतिगंभीर प्रकरणे, फौजदारी गुन्हे व अनेक गंभीर व सौम्य प्रकरणे आहेत, असं अनिल परब यांनी म्हटले आहे. व परब यांनी सरकारला विचारलं की इतका मोठा घोटाळा मान्य करता, पण कारवाई कुठे आहे? हे सगळं जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी आहे का, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. व आम्हाला तुम्ही चुना लावताय का, असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. व अनिल परब यांची मुख्य मागणी काय आहे होती तर ते पाहूया. तर ते म्हणाले की दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, गंभीर प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करा आणि अधिवेशन संपण्याआधी ॲक्शन टेक रिपोर्ट सादर करा. व त्यांनी इशारा दिला, जर कारवाई नाही केली तर जनतेचा विश्वास उडेल. व सरकारची बाजू महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं, हा खरोखर मोठा घोटाळा आहे. काही ठिकाणी जमीन थेट बदलली गेली, गरीब लोकांची फसवणूक झाली, मोठं कार्टेल काम करत असल्याचा संशय आहे. व पुढे ते म्हणाले की पुढील निर्णय हा 7 दिवसात गंभीर प्रकरणावर कारवाई केली पाहिजे व 3 महिन्यात संपूर्ण अहवाल सादर केला पाहिजे व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, जमीन पुन्हा मूळ मालकाच्या नावावर करा, असं ते थेट म्हटलं आहे. परब यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. परब पुन्हा म्हणाले की मोठा अहवाल नंतर आणा, पण जे दोषी सापडले आहेत त्यांच्यावर आत्ताच कारवाई करा, निलंबन तरी करा, महाराष्ट्राला मेसेज जाऊ द्या, असे ते म्हटले आहे. मुख्य मुद्दा हा जनतेचा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकारात सर्वात मोठा मुद्दा 1.5 ते 2 लाख कुटुंबाची जमिनी धोक्यात, अनेक लोकांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे, असं अनिल परब यांनी थेट आवाहन केलं आहे. तर अनिल परब यांच्या भाषणातून स्पष्ट होतं की महसूल खात्यात मोठा घोटाळा उघड झाला आहे. सरकारने तो मान्यही केला आहे, पण आता खरी परीक्षा आहे ती फक्त आणि फक्त कारवाईची. हा मुद्दा फक्त राजकारणाचा नाही, तर हा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि न्यायाचा, असं अनिल परब यांनी विधानभवनाच्या ह्याच्यावर म्हटले आहे. तर ही होती सविस्तर माहिती. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, सरकार खरोखर कारवाई करेल का, की हा विषय येथेच थांबेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अनिल परब यांनी केलेल्या फडणवीस सरकारवर केलेल्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. आणि मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.